मराठा आरक्षणासाठी एकीकडे जरांगे पाटलांनी लढा उभारल्यानंतर आता त्याचाच विरोध म्हणून ओबीसी मेळावे होत आहेत आणि आता पहिल्यांदाच ओबीसीच्या मेळाव्यात स्वतः वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहण्यासाठी नांदेडमध्ये आलेले आहेत। बाळासाहेब, काय नेमकी भूमिका आहे? आपण आज ओबीसीच्या मेळाव्यात हजर राहिले। ते प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की माझं ओबीसीना आग्रह राहणार आहे की तुमचा मित्र कोण आणि तुमचा शत्रू कोण हा तुम्ही ओळखायला शिकला पाहिजे। तो कुठल्या तरी एखाद्या ओबीसी जातीचा आहे म्हणून तो असणारा आपला नेता असं अजिबात समजू नका। हा लढा ज्यावेळेस 1980 साली किंवा मंडल कमिशन ज्यावेळेस लागलं त्यावेळेस अनेक असणारे जे आत्ताचे ओबीसी मधले नेते जे आहेत ते त्यावेळेस कमंडलच्या मोर्चामध्ये होते, पुढाकार होते, विरोध करायला निघाले होते। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। प्रत्यक्षात विरोध केला। कालांतराने आम्ही असणारं व्हीपी सिंगांच्या गव्हर्नमेंट सरकार आणून मंडल कमिशन लागू करून घेतलं, जीआर निघाला, सगळं झालं, फायदे आले। आता ओबीसीचा असणारा एक वर्ग सरकारी नोकऱ्यांमध्ये झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, सुबत्ता वाढली। तसंच मंडलच्या विरोधातल्या कमंडल बरोबर होते। आता अचानकपणे सरड्यासारखा जसा कलर बदलतो तसा सरड्यासारखा कलर बदलत विरोधकातले आता असणारं पाठिंबा देणारे दिसते। मी म्हणेन यांच्यापासून सावध राहा। यांचा हेतू काय आहे तो पहिल्यांदा बघा। स्वच्छ हेतू असेल तर त्यांचं नेतृत्व आपण मानलं पाहिजे। त्यांचा हेतू जर स्वच्छ नसेल तर अजिबात त्यांचं नेतृत्व मानता कामा नये। ओबीसीचे जे काही महामेळावे सुरू झाले त्या प्रामुख्याने छगन भुजबळ उपस्थित राहत आहेत। छगन भुजबळांना कुठेतरी भाजपा पुरस्कृत हे आंदोलन आहे। मी व्यक्तिगत कोणावरही बोलत नाही, टीका करत नाही। लोकांनीच तो निर्णय घेतला पाहिजे आणि केला पाहिजे। मी चळवळ म्हणून बघत असतो आणि चळवळ म्हणून बोलत असतो। या मेळाव्याचं जे आयोजन आहे ते जवळपास 1.5 महिन्यांपूर्वी झालं होतं। आपणास आणि छगन भुजबळ या दोघांनाही आमंत्रण दिलं होतं, पण छगन भुजबळ ऐनवेळी आले नाही। काय वाटतं? काय मी माझ्यापुरतं बोलेल की मी एकदा कुठलंही निमंत्रण स्वीकारलं तर मी ते कार्यक्रमाला जात असतो। हे निमंत्रण मी स्वीकारलं आणि म्हणून या कार्यक्रमाला मी आहे। आपली भूमिका उरलेल्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। एकूणच छगन भुजबळ आज ओबीसी मेळाव्याला हजर राहणार नाहीत, परंतु प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्याला संवाद साधण्यासाठी हजर राहिलेले आहेत आणि ते आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नरसी, नांदेड।